मुंबईत गेल्या 2 ते 3 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून झाडे कोसळण्याच्या घटनांमध्ये 2 नागरिकांचा मृत्यू झाला आहे। या पार्श्वभूमीवर या दुर्घटनांसाठी जबाबदार असलेल्यांची उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी काँग्रेसचे आमदार अमीन पटेल यांनी केली आहे। आमदार अमीन पटेल यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी संतोष मोरे यांनी। पाहूयात। काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार अमीन पटेल आपल्यासोबत आहे। मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झालेला आहे। मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपची सरकार आहे, मात्र पाऊस आणि जे झाडं पडण्याची घटना दुर्घटना आहे सातत्यानं होत आहे। मुंबई आणि MMR रिजन संपूर्ण एरिया कोसळलेला आहे। 12च्या वर मृत्यू झालेला आहे। दुःखद आहे, लय दुःखद आहे। सरकारने एक हाय लेवल कमिटी नेमून जे दोषी आहेत, कन्सल्टंट आहेत की कॉन्ट्रॅक्टर आहेत किंवा महानगरपालिकाचे जे ऑफिसर्स आहेत त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे। कारण काय, हे जो एकच वीकचा ते पाऊस होता, आता 4 महिना उरलेला आहे, आणखी पाऊस नक्की होणार आहे। त्याच्याबद्दल हे कसं आपण थांबू शकतात त्याच्यावर लवकरात लवकर त्यांनी कारवाई केली पाहिजे। मात्र मानखुर्दमध्ये ज्या प्रकारे जमीन कोसळली होती, मात्र त्यानंतर देखील महापौरानं कुठंतरी बनवा उत्तरं देण्यास सुरुवात केली होती। मात्र की 5 लाख रुपये त्या ठिकाणी दिलेले आहे आणि दुसऱ्या ठिकाणी 10 लाख रुपये मदत हा विषय नाही। मात्र जी इमारत होती ही धोकादायक असताना देखील त्यांना खाली करण्यात आलं। ते इमारत धोकादायक होती। कॉम्पन्सेशन सर्वांना एकच प्रायोरिटी झाली पाहिजे। कोणाला 5 लाख, कोणाला 10 लाख असं नको, सर्वांना 10 लाख रुपये दिले पाहिजे। माझी तो 25 लाखची माग होती, पण मुंबईची महापौर महोदय आहे, ते पावसाच्या अगोदर एक फेरी लावली होती आणि सांगितले होते सर्वांना मुंबईकरांना की आम्ही नालासफाई झालेली आहे आणि आता मुंबई तुंबणार नाही, मुंबई थांबेल नाहीत। पण 2 दिवसाच्या पावसामध्ये मुंबई डुबलेली आहे, मुंबई तुंबलेली आहे। ह्याच्यावर त्यांच्या नैतिक जबाबदारी आणि जिम्मेदारी की त्याने राजीनामा द्यावा। मिसिंग लिंकवरून देखील काँग्रेसला ज्या प्रकारे काँग्रेसनं विरोध केला होता, मात्र ते ज्या प्रकारे प्लॅन जो काँग्रेसने आखला होता तशा प्रकारे झाला नाही, त्यामुळे कुठेतरी आज मिसिंग लिंकची जी आज दुरुस्त आहे त्याला तुम्ही कसं पाहता? आदरणीय माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी अगोदर सांगितले होते, त्याच्यावर ते कन्सल्टंटनी आणि सरकारने लक्ष दिले नाही। ह्याच्यामध्ये लय गंभीर इश्यू आहे। कारण काय की ते आज सुरू झाले, 2 महिना अगोदर सुरू झालेलं आहे, आणखी 50 वर्ष 100 वर्ष ते राहणार आहे। तर त्याच्याबद्दल काही चूक झाली आहे, ह्याच्या बघून त्याच्यावर निर्णय लवकरात लवकर घेण्यात आले पाहिजे। शरद पवारची राष्ट्रवादी ही आता NDAमध्ये जाण्याची चाचपणी सुरू आहे। तुमचा मित्रपक्ष आहे, तर कसं पाहता तुम्ही? मला वाटत नाही, अगोदर तुम्ही सगळं मीडिया मला विचारत होतो की शरद पवार साहेबांची जी पार्टी आहे ते काँग्रेसमध्ये मर्ज होणार आहेत असं तुम्ही सांगत होता। आज तुम्ही मला सांगत आहात की ते तिकडे जाणार आहेत। मला ह्याच्याबद्दल काय जास्त माहिती नाही। मग शरद पवार साहेब एक सेक्युलर माणूस आहेत आणि ते काँग्रेससोबत राहील, इंडिया अलायन्ससोबत राहील। शरद पवार हे सेक्युलर नेता आहे, त्यामुळे ते इंडिया आघाडीसोबतच राहणार असल्याचं वक्तव्य अमीन पटेल यांनी केलेलं आहे। कॅमेरामॅन दत्तासह संतोष मोरे, मुंबई।